नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत टाटा स्टील कंपनी याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. ते गेल्या 3-4 सत्रापासून बघत आहोत की मार्केटमध्ये टाटा स्टील या कंपनीचा जो शेअर आहे तो खूप उसळी मारत आहे. तर यामागचं काय कारण आहे हे आज आपण शोधून काढणार आहोत. तसेच पुढे आपल्यासाठी यामध्ये ट्रेडिंगसाठी कोणत्या संधी आहेत हेही आपण यामध्ये बघणार आहोत. आणि यामध्ये आपण काय काळजी घ्यायची आहे हे आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मी तुमच्यासाठी एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी यामध्ये घेऊन आलेलो आहे. तर काय झालंय या टाटा स्टीलमध्ये ते बघूया. की सर्वप्रथम टाटा स्टीलमध्ये 165च्या वर यांनी एक ब्रेकआउट घेतलेला आहे. आणि गेल्या 50 दिवसांचा जर जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर त्याच्या तो वरती गेलेला आहे. आणि आर एस आय त्याचा जवळपास 70च्या वर आहे. म्हणजे शेअर हा खूप बळकट आहे. तर डेली चार्टचं जर आपण ॲनालिसिस केलं तर यामध्ये आपल्याला हे असं दिसतंय. तर याचं ॲनालिसिस आपण काही चार्टवरही बघणार आहोत, त्याचं काही फंडामेंटल बघणार आहोत आणि काही त्याच्या डिटेल्स काही न्यूज आहेत मार्केटमध्ये का तो आपण सध्याच्या स्थितीला तो वर गेलेला आहे. तर याचं कारण आपल्याला दिसणार आहे, याच्यामध्ये काय आपण शोधणार आहोत ते. तर टेक्निकल ॲनालिसिसही आपण याबरोबर करणार आहोत. यामागचं एक मेन कारण असं आपल्याला दिसतंय की चीनमध्ये स्टील उत्पादनावर जवळपास 30% कपात करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर त्या कारणामुळे आपल्या जागतिक जो स्टीलचा पुरवठा आहे तर यावर परिणाम होणार आहे. तर यामुळे टाटा स्टीलला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर भारत सरकारने चीनमधून जो स्टील आयात होता आणि त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी 12% सेफगार्ड ड्युटी लावलेली आहे. त्यामुळे भारतीय उत्पादकांना त्याचा फायदा होईल आणि टाटा स्टील आणि भारतीय स्टील कंपन्यांना यामुळे फायदा होणार आहे. त्यानंतर अमेरिका देखील चीनवर टॅरिफ वाढवत आहे. डॉलर कमजोर झाल्यामुळे धातूंच्या किमतीतही वाढ होत आहे. टाटा स्टीलच्या युरोपचा जो युनिट आहे तर त्यामुळे काही त्यांचे सुधारणा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट त्यांना दिसू लागली आणि कंपनीचं नेट प्रॉफिटच्या दिशेने त्यांनी वाटचाल घेतलेली आहे. ह्या हे मूळ उद्देश त्याच्या मागचे आणि मूळ कारणं त्याच्या मागचे आपण ही शोधलेली आहेत. तर ह्या कारणांमुळे टाटा स्टीलचा जो स्टॉक आहे त्यांनी उसळी घेतलेली आहे. ते तर आपण बघूया की टेक्निकल ॲनालिसिस यामध्ये काय सांगते. चार्ट बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. तर हा चार्ट आपल्यासमोर आहे, टाटा स्टीलचा चार्ट आहे. तर इथे बघा, इथे त्यांनी 2 जुलै 2025ला इथे 165 166 इथे त्यांनी ब्रेकआउट घेतलेला आहे आणि 3 जुलैला इथे कालच्या सत्रामध्ये 165ला क्लोज झालेला आहे आणि इथूनही तो वर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा आर एस आय आहे. हा आपल्याला इथे आर एस आय इथे दिसतोय तो 60च्याही वर आहे. 60 म्हणजे हे स्ट्रॉंगेस्ट झोन मानला जातो आणि तो 70च्या आसपास चाललेला आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला टेक्निकल इथे त्याचे चार्टमध्ये आपल्याला दिसतंय. तर या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर 160 162चा आपल्याला तो सपोर्ट दाखवत आहे आणि रेजिस्टन्स जो आहे 170 172च्या आसपास आहे. तर तुम्ही ट्रेडिंग करू इच्छित असाल, जर तुम्हाला जर यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेड घ्यायचा असेल तर हा ज्यावेळेस इथे खाली येईल, इथे 162 161 ह्या रेंजला जर तुम्ही इथे बाय केला आणि 160चा जर स्टॉप लॉस ठेवला तर 180चं टार्गेट घेऊन तुम्ही इथे त्याला बाय करू शकता. 170 त्याचा इथे हा त्याचा रेजिस्टन्स आपल्याला दिसतो आहे. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये प्रत्येक उडीमागे नक्कीच काहीतरी कारण असतं आणि ते समजून घेणं हे फार गरजेचं असतं. तर त्यामागचं काही टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस हे आपण करण्याचं गरजेचं असतं आणि त्याच नंतर आपण निर्णय घ्यायचा असतो की यामध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही करायचं. आता टाटा स्टीलसारखी ही एक मजबूत कंपनी आहे आणि तिचे चांगले आर्थिक परिणामही दरवर्षी येत असतात आणि काही त्यांचे धोरणात्मक बदल असतात यामध्ये. त्यामुळे दीर्घकालीन याचा आपल्याला लाभ भेटू शकतो. तर ही एक डिव्हिडंड पे करणारी कंपनी आहे. दरवर्षी खूप चांगला डिव्हिडंड ही कंपनी पे करत असते आणि त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असणं फार गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जास्त आर एस आय म्हणजे थोडंसं एक ओव्हरबॉट सिच्युएशन यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्टॉप लॉस हा लावणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इथे नफा बुकिंग होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे तुमचं स्टॉप लॉस यामध्ये फार गरजेचं आहे. मागचं आपण काही अजून फंडामेंटल आणि अनालिसिस आपण बघूया याच्या मागचं. फंडामेंटल्स काय बघूया याचे, की निफ्टीचा जो इंडेक्स आहे त्याच्याबद्दल निफ्टी मेटल इंडेक्स आपण बघूया. त्याच्याबरोबर त्याचे पिअर कंपॅरिझन काय करते, त्याचे अनालिसिस काय आपण तेही आज आपण बघूया. तर मित्रांनो, आपण बघूया की इंडायसेस काय आहे, निफ्टी इंडायसेस काय आहे. तर निफ्टी इंडायसेसमध्ये खूप प्रकारचे इंडायसेस असतात. तर त्यामध्ये आपण आज टाटा स्टील नावाची ही कंपनी बघितली. तर ही टाटा स्टील ही कंपनी एक मेटल सेक्टरमधली कंपनी आहे. तर तसेच खूप सारे सेक्टर आहेत, जसे की FMCG सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, ऑटो सेक्टर आहे. तर हे सेक्टर त्या त्या प्रमाणात काय कामगिरी करतात, तर ते आपण बघितलं पाहिजे. जर समजा टाटा स्टील हा एक शेअर आहे, तर हा शेअर वरती जातोय, तर त्याचे पिअर कंपॅरिझन म्हणजे त्याबरोबर अजून त्याच्या मेटल इंडस्ट्रीज कुठल्या काय परफॉर्म करतायत सध्या, तर त्याही आपण आज बघितलं पाहिजे. तर त्याच्यावर एक आपण नजर टाकूया. तर तुम्ही इथे जर गेला इंडायसेसमध्ये, तर इंडायसेसमध्ये तुम्हाला इथे सेक्टोरियल इंडायसेस म्हणून येतं. सेक्टोरियल इंडायसेसमध्ये गेल्यानंतर निफ्टी मेटल म्हणून इथं करायचं. तर निफ्टी मेटल जर तुम्ही ज्यावेळेस टाईप करता, त्यावेळेस तुम्हाला इथे निफ्टी मेटलचा इंडेक्स परफॉर्मन्स इथे तुम्हाला दिसतो. तर दिवसभरात त्यांनी कशा पद्धतीने परफॉर्म केला त्याचं इथे तुम्हाला डिटेल कळतं. त्यानंतर इथे टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स यामध्ये इथे समजतं. तर यामध्ये जवळपास 15 कंपन्या या निफ्टी मेटलच्या इंडेक्समध्ये आहेत. तर या मेटल सेक्टरमध्ये जर आपण इथे खाली बघितलं, तर इथे दिसतं आपल्याला की त्याचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने इथे त्यांनी अलोकेट केलेलं आहे या मेटल इंडेक्समध्ये. आयर्न अँड स्टील सेक्टर यामध्ये जवळपास 44.79 आहे. अल्युमिनियम 17.14 आहे. त्यानंतर ट्रेडिंग मिनरल्स आहे, इंडस्ट्रियल मिनरल्स आहे, आयर्न स्टील प्रॉडक्ट्स आहेत आणि डायव्हर्सिफाईड मेटल्स आहेत. तर अशा पद्धतीने हा इंडेक्स हा अलोकेट केलेला आहे पर्सेंटेज वाईज. यामध्ये जर काही ETF असेल, तर आपल्याला इथे माहिती मिळते की ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि मिराई ॲसेट्स, तर यांचा एक निफ्टी मेटलचा ETF सेपरेट आहे. जर तुम्हाला SIP चालू करायची असेल, तर तुम्ही यामध्येही तुम्ही निफ्टीचा इंडेक्स बघून ICICI प्रुडेन्शियल मेटल इंडेक्समधला तुम्ही एक ETF सुरू करू शकता. तर यांनी किती रिटर्न दिलेला आहे आतापर्यंत, तेही आपल्याला इथे समजतं. तर इथे आपल्याला एक फॅक्ट शीट म्हणून आहे. तर हे फॅक्ट शीट आपल्याला इथे सांगतं इथे की याचा परफॉर्मन्स काय आहे. तर प्राईसचं जर रिटर्न बघितलं आपल्याला, YTD त्यांनी रिटर्न 10.23 1 इयरमध्ये मायनसमध्ये दिलेलं आहे, पण 5 इयर्समध्ये त्यांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे. 36.78 प्राईसमध्ये त्यांनी टोटल रिटर्न त्यांनी 38.79 हे 5 वर्षाचं रिटर्न दिलेलं आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही एक चांगली कंपनी आहे. तर टाटा स्टीलचं जर आपण बघितलं वेटेज, हा जो निफ्टीचा मेटल इंडेक्स आहे, तर टाटा स्टीलचं सगळ्यात जास्त इथे तुम्हाला दिसतं कॉन्ट्रीब्युशन आहे इथं. वेटेज जास्त आहे इथे, 19.32 एवढं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये आहे. त्याच्या पाठोपाठ हिंदाल्को इंडस्ट्रीज आहे 14.67, JSW आहे, वेदांता आहे, अदानी एंटरप्राइज आहे, जिंदाल स्टील आहे, APL अपोलो आहे, NMDC आहे, जिंदाल स्टेनलेस स्टील आहे आणि लॉयड्स आहे. म्हणजे या निफ्टीमध्ये यांचं वेटेज एवढं प्रमाणात अलोकेट केलेलं आहे. यावरून आपल्याला इथे असं दिसतंय. तर फंडामेंटल्स याचं काय म्हणतंय की 19.37चा PE रेशो आहे. डिव्हिडंड यील्ड 2.09 आहे. तर इथे पोर्टफोलिओ कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे बघायला भेटतंय. तर अशा पद्धतीने आपण इथे त्याचं रिटर्न्स वगैरे इथे बघू शकतो. त्यानंतर कंपनीचे फायनान्शियलसाठी आपण त्याचं बॅलन्स शीट आणि बाकीच्या गोष्टी आपण बघूया याच्यामध्ये. तर इथे आपल्याला कळतं की कंपनीचं जे मार्केट कॅप आहे ते इथे दिसतं आपल्याला 2,07,114 करोड. तर एवढं त्याचं मार्केट कॅप आहे. त्यानंतर डेप टू इक्विटी रेशिओ 1.04 आहे. स्टॉक पी त्याचा 62.04 आहे. करंट प्राईस ही 166
क्लोज झालेली आहे इथे दिसतं. त्यानंतर हाय आतापर्यंत 176चा आलेला आहे, लो 123चा आहे इथे आपल्याला दिसतंय. त्यानंतर इथे वन इयर इथं पी आणि प्राईस जर बघितलं कंपनीचा आणि मुव्हिंग ॲव्हरेज, तर 200 डेजचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे इथे. तर 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या प्राईस ही वरतीच आहे. प्राईस इथे दिसते आपल्याला 166च्या आसपास आहे, इथे 165.91 क्लोज झालेला आहे. तर कंपनीचं एक पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे, ती कंपनी आतापर्यंत डिव्हिडंड पे आउट त्याचा 26.8% त्यांनी आत्तापर्यंत डिव्हिडंड पे आउट केलेला आहे. आणि कंपनीचं थोडंसं सेल्स हा कमी झालेला आहे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत, 5 वर्षाच्या तुलनेमध्ये 9.34% त्याचं गेल्या 5 वर्षामध्ये तो थोडासा सेल्स ग्रोथ त्याची कमी झालेली आहे. आणि कंपनी हॅज लो रिटर्न इक्विटी 5.92% लास्ट 3 इयर्स. ते ह्या त्याच्या पिअर कंपॅरिझन आहे, कंपन्या आहेत JSW आहे, जिंदाल आहे, जिंदाल स्टेनलेस आहेत. तर त्याचं आपल्याला इथे डिटेल बघायला भेटतं. तर याच कंपनीचं जर आपण रिझल्ट्स बघितले इथे, तर सेल्स आपल्याला दिसतं की इयर ऑन इयर बेसिसवर सेल्स इथे हा वाढत गेलेला आहे. जर मागच्या वर्षीचा बघितला मार्च 2024चा, तर 58,687 करोड एवढा सेल्स आहे. आणि मार्च 2025मध्ये 56,218 करोड. म्हणजे हा कम्पेअर टू हा सेल्स इथे थोडासा कमी दाखवत आहे. पण आत्ताची सिच्युएशन आपल्याला ही बेटर दिसते, कारण ही सिच्युएशन चायना, त्यानंतर टॅरिफचं जे आहेत, टॅरिफ अमेरिका टॅरिफ वाढतो चायनावरती, त्यामुळे याचा फायदा भारतालाच होणार आहे. त्यानंतर युरोपमध्येही त्यांची चांगली न्यूज आहे, त्यामुळे इथे हे पुढे वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट हे डे ऑन डे वाढत चाललेलं आहे. इथे दिसते आपल्याला की मार्च 2024मध्ये कंपनीचं 555 करोडचं प्रॉफिट दिसत होतं आणि इथे तर 1201चं आहे नेट प्रॉफिट. तर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघूया काय आहे. हा कॅश फ्लो आहे कंपनीचा. तर इथे आपल्याला दिसतंय की ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे इथे, रेशिओज दिलेला आहे. इथे शेअर होल्डिंग पॅटर्न बघा, इथे प्रमोटरचं शेअर होल्डिंग आहे याच्यामध्ये. आजच्या मार्च 2025चं जे क्वार्टर एंड झालं त्यामध्ये आपल्याला दिसतं इथे की 33.19 हे याचं प्रमोटरचं होल्डिंग आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर FIIचं याचं 18.29%. त्यानंतर डॉमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये 24.48%. त्यानंतर गव्हर्नमेंटचं 0.18% आणि पब्लिकचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये 23.84% एवढं आहे. तर अशा पद्धतीने शेअर होल्डिंग पॅटर्न हा विभागला गेलेला आहे. याचबरोबर आपण याचा इंडेक्स बघूया. मेटलचा इंडेक्स हा निफ्टी मेटल इंडेक्स आहे. जसं आपण टाटा स्टीलचा चार्ट बघत आहे, तर हा टाटा स्टीलचा चार्टचा पॅटर्न तुम्हाला दिसत असेल. सेम पॅटर्न निफ्टी मेटल इंडेक्सचा आहे. जर तुम्ही बघितला इथे, तर इथेही याचा जवळपास RSI हा 60च्या वरतीच आहे. म्हणजे मेटल सेक्टर हे चांगलं परफॉर्म करण्याच्या दिशेने वाटचाल घेत आहे. इथे बघा, इथे सुद्धा हे मेटल सेक्टरचं म्हणजे यामधल्या ज्या सगळ्या कंपन्या म्हणजे जवळपास 15 कंपन्यांचा हा जो इंडेक्स आहे, तो हा चांगला परफॉर्मिंग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जवळपास जून महिन्यापासून याचं चांगली वाटचाल चालू झालेली आहे. आणि इथे त्याचा लो त्यांनी घेतला होता मे महिन्यामध्ये. त्यानंतर दुसरा लो होता इथे त्याचा एप्रिलमध्ये. एप्रिलपासून जवळपास याची परफॉर्मन्स चांगलाच आहे मेटल सेक्टर. त्यामुळं एक मेटल सेक्टरचे काही स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. जसे की टाटा स्टील, JSW, हे 3-4 स्टॉक्स तर तुमच्या मेटल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ठेवायला, हे 3-4 स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. तर हे होतं सगळं आजचं जवळपास टेक्निकल काही फंडामेंटल विश्लेषण टाटा स्टीलबद्दलचं. तर पुन्हा एकदा आपण एक कन्क्लुजन करूया की यामधलं जे 5 रिझन आहेत टाटा स्टीलचा जो स्टॉक आहे यांचं उसळीमागचं रिझन, चीनमध्ये स्टील उत्पादनावर 30% कपात करण्याची घोषणा झाली. त्यामुळे जागतिक पुरवठा कमी होणार आणि त्याच्या किमती वाढणार. त्यानंतर दुसरं कारण आहे की भारत सरकारने
चीनमधून जो इम्पोर्ट ड्युटी आहे त्यावर 12% सेफगार्ड ड्युटी लावली आहे. त्यामुळं भारतीय बाजारात आणि भारतीय बाजारातील जे उत्पादक आहेत, भारतीय स्टील उत्पादक आहेत, तर याचा फायदा त्यांना होणार. त्यामुळे टाटा स्टील ही टॉपची कंपनी आहे. त्यामुळे टाटा स्टीलला नक्कीच याचा फायदा होणार. त्यानंतर अमेरिका देखील स्टीलवरती काही निर्बंध घालत आहेत, त्यांचे टॅरिफ वाढवत आहेत. तर हे तिसरं कारण आहे. त्यानंतर डॉलर कमजोर झाला आहे, त्यामुळे मेटलच्या किमतीत वाढ झालेली आहे. आणि हे चौथं कारण. आणि पाचवं कारण जे आहे की टाटा स्टीलचं काही युरोपमधले युनिट आहेत, तर त्यांचं काही पॉझिटिव्ह त्यांना त्यामध्ये नफा जाणवलेला आहे, त्यांचं सेल्स वाढलेलं आहे तिकडे, आणि कंपनीचं नेट प्रॉफिट त्याच्यामुळं वाढत आहे. तर ही कारणं आहेत टाटा स्टीलचं स्टॉक वाढण्याची. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की तुमच्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये याला शेअर करा, तुमच्या मित्र परिवारात शेअर करा, आणि अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा स्टीलबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही कुठल्या प्राईसला त्याला खरेदी करणार हेही मला कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका ॲनालिसिसमध्ये आणि नवीन आयडियासह. तर तोपर्यंत शिकत राहा, इन्व्हेस्टमेंट करत राहा. नमस्कार.